नमस्कार मित्रांनो. तर 24 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अंशुमन मल्लिकाला रूममध्ये घेऊन येतो. मल्लिकाचा पाय दुखतो म्हणून अंशुमन तिचे पाय चेपून देत असतो. मल्लिका म्हणते, हात लावू नको माझ्या पायाला, आणि पाय वगैरे चेपायची गरज नाही आहे, तू फक्त मूर्खपणाच करत राहा. आज स्वानंदी चांगली ढगात गेली असती, पण नाही, ते होऊच शकलं नाही. कारण साहेब बिनविषारी साप घरी घेऊन आले होते आणि ते कमी होतं म्हणून आज मी सगळ्यांच्या समोर तोंडावर पडले. अंशुमन मान खाली घालून बसतो. मल्लिका म्हणते, ही स्वानंदी आहे ना, खूप डोक्यात जातीये माझ्या. आज तिने मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं, पण लवकरच आता मी तिला तोंडावर पाडेन. त्याशिवाय मी स्वतःचं नाव मल्लिका लावणार नाही. मल्लिका चिडचिड करत स्वानंदीचं वाईट कसं होईल याचा विचार करते. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की समरला स्वानंदीची काळजी वाटत असते. तो स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी, तुमच्यासाठी सिक्युरिटी गार्ड एक अपॉइंट करू का? स्वानंदी म्हणते, नाही ओ राजवाडी, याची काहीच गरज नाही. समर म्हणतो, मग कधी वेळ पडली तर? स्वानंदीला सेल्फ डिफेन्स मूव्ज अजूनही लक्षात आहे हे ती समरला दाखवते. स्वानंदीला व्यवस्थित सगळं लक्षात आहे हे बघून समरला आश्चर्य वाटतं. स्वानंदी म्हणते, वेळ पडली तर मी स्वतःचं रक्षण करू शकते, आणि त्यातूनही गरज पडली तर मी तुम्हाला हक्काने सांगेन आणि कुणाची तरी मदत घेईन, प्रॉमिस. समरही खुश होतो. तर दुसऱ्या दिवशी रोहनच्या घरी बाबा पूजा करत असतात आणि अधिरा तिथे येते. अधिरा देवाच्या पाया पडते आणि चहा घ्यायला जाते. अधिरा चहा ठेवण्यासाठी फ्रीज उघडते आणि फ्रीजमधून घाण वास येऊ लागतो. अधिरा बाबांना सांगते, फ्रीज खराब झालेला असतो. तेवढ्यात तिथे मंदाकिनी येते. मंदाकिनी छान आवरून बाहेर निघालेली असते. बाबा तिला थांबवतात आणि ते मंदाकिनीला म्हणतात, मंदाकिनी, अगं फ्रीजचं कूलिंग खराब झाले. मंदाकिनी म्हणते, हो का, मग मी काय करू? आणि मला कशाला सांगताय? तुमची सून आहे ना, तिला सांगा. आता ती या घरात राहते ना, तिने या सगळ्याकडे लक्ष द्यायचं, मी नाही. ती काही शोभेची वस्तू नाही आहे, म्हणून तिला सांगायचं. मी जाते, बाय. मंदाकिनी शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघत असते. बाबा म्हणतात, मंदाकिनी, अगं नाश्ता. मंदाकिनी म्हणते, मी बाहेरचंच खाणार. मंदाकिनी निघून जाते. अधिरा विचारते, बाबा, या आईच होत्या ना, या बाहेरचं खायचं नाही म्हणतात आणि आता स्वतः बाहेरचं खात आहेत. बाबांनाही आश्चर्य वाटतं. तर इथे स्वानंदी आजींना चहा देते. आजींना स्वानंदीची काळजी वाटते. आजी स्वानंदीची चौकशी करतात. काल साप चावल्यामुळे स्वानंदीला ताप तर आला नाही ना, तिला चक्कर वगैरे तर येत नाही आहे ना, याबद्दल चौकशी करतात. आजी विचारतात, स्वानंदी, मला एक कळत नाही, साप घरात शिरला तरी कसा? अगं एरवी तर मी बागेत असते तेव्हा असं काही प्रकार होत नाही. आजींना डाऊट आलेला असतो. नक्की घरात कोणीतरी साप सोडलाय असं त्यांना वाटत असतं. स्वानंदी म्हणते, आजी, पावसामुळे घरामध्ये आला असेल साप, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आजी म्हणतात, पण स्वानंदी, अगं आता मला भीती वाटायला लागली आहे. असं साप वगैरे घरात असला तर? स्वानंदी म्हणते, आजी, नका टेन्शन घेऊ. मी आहे ना आता स्टाफला सांगते आणि संपूर्ण घराची साफसफाई करायला सांगते आणि त्यानंतर पेस्ट कंट्रोल पण करून घेऊ. आजींना आयडिया आवडते. स्वानंदी लगेच स्टाफला साफसफाई करायला सांगते. तर इथे मंदाकिनी शॉपिंगला गेलेली असते. ती बाहेरचं खाते पिते, खूप कपडे खरेदी करते आणि मनाला येईल तसं फर्निचर, फ्रीज वगैरे खरेदी करते. मंदाकिनी पायाला भिंगरी लागल्यासारखे सगळीकडे घराघरा फिरत असते. तर इथे राजवाड्यांच्या घरी साफसफाईचं काम चालू असतं. फरशीवर साबणाचं पाणी टाकलेलं असतं. मल्लिका आपल्याच तोऱ्यात आपल्याच मोबाईलमध्ये बघत चाललेली असते. तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. सुष्मिता मदत करायला जाते तर ती सुद्धा खाली पडते. स्वानंदी आजी तिथे येतात आणि मल्लिका सुष्मितांची मदत करून त्यांना उभं करतात. मल्लिका मोठमोठ्याने स्टाफला ओरडते आणि स्टाफ तिला सॉरी म्हणतात. स्वानंदी म्हणते, एक मिनिट, तू का सॉरी म्हणतेस? आणि काकू, इथे साबणाचं पाणी असू शकतं. अहो घराची स्वच्छता चालली आहे आणि तुम्ही त्यांना का बोलताय? अहो ते आपल्यासाठी स्वच्छता करतायत, तुम्ही लक्ष देऊन चालायला हवं होतं ना. स्टाफ जो असतो ना, तो आपल्यासाठी काम करत असतो, आपलं आयुष्य सुखकर करत असतो, आणि तुम्ही हे अशा टोनमध्ये का बोलता, तुम्ही आणि तुमची मुलं?
या अशा पद्धतीने बोललेलं अजिबात चालणार नाही. मल्लिका म्हणते, स्वानंदी, माझ्या मुलांना मध्ये का घेतेस तू? का त्यांचं नाव घेतेस? आम्हाला शिकवायला जाऊ नको. स्वानंदी म्हणते, हे बघा काकू, साबणाचं पाणी आहे की नाही याच्याकडे तुमचं लक्ष हवं. अहो, समोर बघून चालायचं असतं. आता तुम्ही नेहमी नेहमी असं स्टाफला ओरडत असता. एखाद वेळेस स्टाफला राग आला आणि यांच्यापैकी कोणीतरी मुद्दाम पाणी सांडलं आणि तुम्हाला पाडलं तर? म्हणून जरा लक्ष ठेवावं आणि स्टाफला बोलू नये. मल्लिकाचा मोठमोठ्याने आरडाओरडा चालू असतो. तो आरडाओरडा ऐकून समर तिथे येतो. समर विचारतो, काकू काय झाले? मल्लिका मोठमोठ्याने रडायला लागते. मल्लिका म्हणते, समर, अरे बघ ना, साबणाचं पाणी होतं इथे आणि मी पाय घसरून पडले. समर विचारतो, काकू हॉस्पिटलला जायचं आहे का डॉक्टरांना इथे बोलू, चेक करून घेऊ? मल्लिका म्हणते, नाही रे, अरे मी पडले ना ते या स्वानंदीमुळे. तिने स्टाफला साफसफाई करायला सांगितली, पण घरात सगळ्यांना नोटीस पाठवायची ना, घरामध्ये साफसफाई होणार आहे म्हणजे मी खाली आले नसते आणि हे सगळं झालं नसतं. खरं सांगायचं ना तर स्वानंदीने हे मुद्दाम केले, मला त्रास देण्यासाठी केले. आता तर आहे ना घरामध्ये वावराची सुद्धा भीती वाटते. ही स्वानंदी काहीतरी असं मुद्दाम करते आणि मी पडते. मल्लिका स्वानंदीला म्हणते, स्वानंदी, अगं का अशी हात धुवून मागे लागली आहेस तू? काय चुकलं माझं? काय इतकी चिडली आहेस? जेव्हा तेव्हा मला आणि माझ्या मुलांना त्रास देत असते. तुला नको आहे का आम्ही इथे? अगं स्वानंदी, आता माझं वय झाले, त्याच्याकडे तरी बघ. सुष्मिता पटकन म्हणते, नाही हो मॉम, नंदुताईने काही केलं नाही आहे, उलट ती तुमची मदत करायला आली, तुम्हाला उभं केलं. मल्लिका सुष्मिताकडे मोठे डोळे करून बघते आणि तिला गप्प बसायला सांगते. तर इथे बाबा अधिरा हे पूर्ण फ्रीज साफ करतात आणि ते दमून बसलेले असतात. अधिरा त्यांना चहा देते. बाबा जुन्या फ्रीजची आठवण सांगत असतात आणि तेवढं दारावरची बेल वाजते. नवीन फ्रीज घेऊन काही माणसं तिथे येतात. बाबा रोहन यांना वाटतं की अधिरानेच नवीन फ्रीज मागवला आहे आपल्याला सरप्राईज देण्यासाठी. अधिरा म्हणते, मी नाही फ्रीज मागवला. सगळ्यांना प्रश्न पडतो की हा एवढा मोठा फ्रीज मागवला तरी कोणी? तेवढ्यात तिथे मंदाकिनी येते. मंदाकिनी म्हणते, मी विकत घेतलाय तो फ्रीज, उगाच या अधिराला क्रेडिट देऊ नका. मंदाकिनी तो फ्रीज जागेवर ठेवायला सांगते. बाबा विचारतात, मंदाकिनी, तुझ्याकडे फ्रीज घेण्यासाठी पैसे कुठून आले? मंदाकिनी म्हणते, हो ते माझ्याकडे. हां, आता बघा मी पुढे अजून काय काय करते ते. इतकी वर्ष झाले मी मन मारून जगतीये, पण आता नाही. यापुढे मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. माझ्या सगळ्या हौस पूर्ण करायचे. बघा आता मी कसे छान राहते ते. बाबा मंदाकिनीला काही बोलणार, तेवढ्यात मंदाकिनी म्हणते, प्लीज थांबा, आत्ता माझ्याशी वाद घालू नका. माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, मला अजून खूप शॉपिंग करायचं आहे. मंदाकिनी शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघून जाते. बाबा विचारतात, या मंदाकिनीकडे एवढा मोठा फ्रीज घेण्यासाठी पैसे आले तरी कुठून? रोहन म्हणतो, बाबा, आई भिशीमध्ये पैसे लावते ना, तिथून आले असतील. बाबांना असं काही वाटत नाही. बाबांना वाटतं की मंदाकिनीने नक्कीच राजवाड्यांकडे भीक मागितली असेल. बाबा मंदाकिनीचा पुन्हा पुन्हा विचार करतात. तर इथे मल्लिका स्वानंदीला नको नको ते बोलते. समर स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी, काकूचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. मल्लिका पुन्हा रडायला लागते. मल्लिका म्हणते, सॉरी, सगळ्यांना सॉरी, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो ना, मी कधी काय बोलून जाते ना माझं मला कळत नाही. पण समर, अरे मी आयुष्यभर एकटी राहिलेली आहे, त्यामुळे आता जीव घाबरा होतो रे. समर म्हणतो, काकू घाबरायची काही गरज नाही, मी आहे ना. मल्लिका म्हणते, तुझाच आधार आहे रे, तू आहेस म्हणून कुटुंब आहे. समर म्हणतो, काकू टेन्शन घेऊ नको, मी आहे, तू जा आता रूममध्ये. अंशुमन सुष्मिता मल्लिकाला रूममध्ये घेऊन जातात. समर आपल्या ऑफिसला जातो. स्वानंदी इथे मनात म्हणते, ही काकू पण ना किती नाटक करते. खरं तर हिची 2 रूपं आहेत, एक समोर आणि एक माझ्यासमोर. पण लवकरात लवकर हिचा लपलेला चेहरा समोर आणायलाच पाहिजे. खूप गैरफायदा घेते ना, पण आता नाही. स्वानंदी मल्लिकाला कसं एक्सपोज करायचं या विचारात असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.